आता बघणार आहोत महत्त्वाच्या 25 बातम्या। गेल्या 2 दिवसांपासून विदर्भ कोकणात मुसळधार पाऊस। दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यांनाही पावसानं झोडपलं। उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस। चंद्रपुरात पावसाची संततधार सुरूच। इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले। इरई नदीकाठच्या गावांसह चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। चंद्रपुरात इराई, वर्धा आणि वैनगंगा नदीत दुथडी भरून वाहू लागल्या। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। अलमट्टी धरणातून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला काहीसा दिलासा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ, तर कोल्हापुरात पाणी पातळी वाढल्यानं 50 बंधारे पाण्याखाली। नरसिंहवाडीत दुसऱ्यांदा पुराचं पाणी शिरलं। गोंदिया जिल्ह्यातील एकमेव हजरा फॉल धबधबा ओसंडून वाहू लागला। धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। गोंदियातील पुजारी टोला धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। 13 दरवाजांमधून 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। चंद्रपुरातील पिपळखुट गावाजवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये अंधारी नदीचं पाणी शिरलं, तर झरी फाट्याजवळ पुलावरून अंधारी नदीचं पाणी जात असल्यानं चंद्रपूर मूळ मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि नागपूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज।